आता लेटेस्ट ज्या स्पर्धा परीक्षा झाल्या किंवा ज्या एक्झाम झाल्या ना, तर त्या एक्झाममध्ये ना मुलांना असं प्लॅनेटशी संबंधित एक पॅसेज आला होता. मग बऱ्याच मुलांना तर ते प्लॅनेट्स वगैरे हे तर रीड पण नाही करता आलं. मग रीड करता आलं नाही याचं कारण काय, किंवा त्यामधले प्लॅनेट्स कोणते हे पण त्यांना सांगता आलेले नाही आहेत. तर का नाहीत आलेले? कारण त्यांना तेवढे त्यांच्या हाताखालून गेलेले नाहीत किंवा त्यांच्या कानावर हे शब्द पडलेले नाही आहेत, त्याच्यामुळे ते आलेलं नाही. म्हणून म्हटलं किमान आता नेक्स्ट एक्झाम आली तर त्या त्यांना चुका सुधारता याव्यात, म्हणून आज तुमच्यासाठी सांगते की ज्या झाले ते झालं, पण आता नेक्स्ट टाइम तरी तुम्हाला ह्या चुका व्हायला नकोत. म्हणून बघूयात आता प्लॅनेट्सशी संबंधित काय काय. प्लॅनेट्स म्हणजेच काहीतरी ग्रह. मग आता असे प्लॅनेट्स कुठले कुठले किंवा त्याच्याशी रिलेटेड येणारे वर्ड्स कोणते आहेत? प्लॅनेट्सशी रिलेटेड येणारे वर्ड्स थोडक्यात. प्लॅनेट्स PLANETS. प्लॅनेट्स म्हणजेच काहीतरी ग्रह. PLANETS प्लॅनेट्स ग्रह. आता ह्याच्याशी रिलेटेड वर्ड कोणते आहेत बघा, प्लॅनेटशी संबंधित असणारे म्हणजे ग्रहाशी संबंधित असलेले. एक मर्क्युरी, MERCURY. मर्क्युरी मीन्स बुध. MERCURY मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजेच काहीतरी बुध. अर्थ, EARTH. अर्थ म्हणजे पृथ्वी, ज्याच्यावर आपण सध्या राहतोय. EARTH. अर्थ मीन्स पृथ्वी. लिहून घ्या व्यवस्थित खरं. त्यानंतर आहे मार्स. MARS. मार्स मीन्स काहीतरी मंगळ. MARS. मार्स मीन्स मंगळ. त्यानंतर आहे ज्युपिटर. JUPITER. ज्युपिटर मीन्स गुरु. JUPITER. ज्युपिटर मीन्स गुरु. त्यानंतर आहे सॅटर्न. SATURN. सॅटर्न म्हणजे काहीतरी शनी. पुढचा आहे व्हेनस. VENUS. व्हेनस म्हणजे शुक्र. VENUS. व्हेनस मीन्स काहीतरी शुक्र. त्यानंतर आहे नेपच्यून, प्लुटो. हे सुद्धा काय आहेत तर त्याचे म्हणजे प्लॅनेटशी संबंधित येणारे शब्द आहेत. बघा अजून एकदा व्यवस्थित. मर्क्युरी, MERCURY. मर्क्युरी. त्यानंतर अर्थ, EARTH. अर्थ. मार्स, MARS. मार्स. ज्युपिटर, JUPITER. ज्युपिटर. नेक्स्ट आहे सॅटर्न. SATURN. सॅटर्न. नेक्स्ट आहे व्हेनस. VENUS. व्हेनस. नेक्स्ट आहे नेपच्यून. NEPTUNE. NEPTUNE. नेपच्यून. आणि पुढचा आहे प्लुटो. PLUTO. प्लुटो. आलेत लक्षात कोणकोणते आहेत ते? व्यवस्थित त्या म्हणजे प्लॅनेटशी संबंधित असणारे वर्ड्स एकदा लिहून काढा, वाचून काढा, लक्षात येतील. त्यानंतर अजून एक होतं बघा, डायरेक्शनशी संबंधित पण क्वेश्चन होते. तर हे डायरेक्शनची स्पेलिंग आणि त्या डायरेक्शन कोणकोणते आहेत हे सुद्धा आपण बघूयात आता. त्यातलं बघा डायरेक्शन. DIRECTION. डायरेक्शन म्हणजे दिशा. DIRECTION. डायरेक्शन म्हणजेच काहीतरी दिशा. मग 4 दिशा कोणत्या आहेत? मुख्य दिशा बघूयात. EAST. ईस्ट मीन्स पूर्व. EAST. ईस्ट मीन्स पूर्व. त्यानंतर वेस्ट. WEST. वेस्ट म्हणजे काहीतरी पश्चिम. WAST. वेस्ट मीन्स पश्चिम. त्यानंतर आहे नॉर्थ. NORTH. नॉर्थ मीन्स उत्तर. NORTH. नॉर्थ मीन्स उत्तर. NORTH. नॉर्थ मीन्स उत्तर. आणि लास्ट SOUTH. साऊथ म्हणजेच काहीतरी दक्षिण. SOUTH. साऊथ म्हणजे दक्षिण. ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ ह्या मेन डायरेक्शन आहेत. त्या पण व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचता येतील आणि त्यावरील प्रश्न सोडवता येईल. त्याकरिता आपले स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. स्पेलिंग पाठ असण्यासाठी सतत ऐकायचं. काय, चला थांबूया का आज इथंच.